नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिनेश त्रिवेदी. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणजेच हाय कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्यतः अशा पदांवर इंडियन फॉरेन सर्व्हिस अधिकारी नियुक्त केले जातात, मात्र यावेळी सरकारने अनुभवी राजकीय नेत्याची निवड केली आहे. दिनेश त्रिवेदी यांना प्रशासनिक अनुभव आणि प्रादेशिक समज असल्यामुळे ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. पुढला प्रश्न आहे, वॉटर न्यूट्रल म्हणजेच जल समतोल दर्जा कोणत्या डेपोने प्राप्त केला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कांकरिया कोचिंग डेपो. कांकरिया कोचिंग डेपोटने वॉटर न्यूट्रल दर्जा प्राप्त केला आहे. याचा अर्थ डेपो जितके पाणी वापरतो तितकेच पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरले जाते. हे यश प्रगत सांडपाणी व्यवस्थापन प्रणालीमुळे शक्य झाले आहे. यामुळे ताज्या पाण्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे. डेपो दररोज सुमारे 1.60 लाख लिटर पाणी वाचवतो, जे 300हून अधिक घरगुती टाक्यांच्या बरोबरीचे आहे. तसेच वर्षभरात सुमारे 5.84 कोटी लिटर पाणी बचत होते. पुढला प्रश्न, AI आधारित भूगर्भ व खान प्रणालीसाठी विक्रम सोधी सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT खरगपूर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरने विक्रम सोधी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे केंद्र AI आधारित भूगर्भशास्त्र व खान प्रणालींवर केंद्रित आहे. या उपक्रमासाठी ₹15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या केंद्राचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा आधारित नवोपक्रमाद्वारे भारताच्या खान क्षेत्रात बदल घडवणे असा आहे. चौथा प्रश्न आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मोझच्या सुरक्षेसाठी नवीन आंतरराष्ट्रीय उपक्रम कोणी सुरू केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच कीर स्टारमर आणि इमॅन्युअल मॅक्रॉन. कीर स्टारमर आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मिळून नवीन आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश स्ट्रेट ऑफ हॉर्मूज या महत्त्वाच्या समुद्री मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करणे असा आहे. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुमारे 40 देशांचा सहभाग होता, ज्यात इंडियाचाही समावेश होता. प्रश्न 5वा आहे, वुमेन्स T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 ही स्पर्धा कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ICC. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने महिलांसाठी पहिला वुमेन्स T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 स्पर्धा सुरू केली आहे. ही स्पर्धा रुवांडामध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात 18 एप्रिल 2026 रोजी किगाली येथे झाली. ही 5 देशांची स्पर्धा आहे, ज्यामध्ये सहभागी देश आहेत रुवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वनुआतू. सामने गहांगा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जात आहेत. तसेच ही स्पर्धा 2 मे 2026 पर्यंत चालणार आहे. प्रश्न 6वा आहे, वर्ल्ड लिव्हर डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 19 एप्रिल रोजी. याचा उद्देश काय आहे तर यकृताच्या आरोग्याबद्दल जनजागृती करणे आणि यकृताशी संबंधित आजारांपासून बचाव करणे. यकृत हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव असून ते डिटॉक्सिफिकेशन, पचन आणि चयापचय यासाठी महत्त्वाचे आहे. 7वा प्रश्न आहे, हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर 2026 पुरस्कार कोणाला मिळाला? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सयानी गुप्ता. सयानी गुप्ता यांना हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशनद्वारे प्रदान करण्यात आला. त्यांना प्रभावी कथाकथन आणि दक्षिण आशियाई ओळखीचे प्रतिनिधित्व यासाठी गौरवण्यात आले. 8वा प्रश्न आहे, गौतम अडानी यांनी श्रीमंतीच्या क्रमवारीत कोणत्या उद्योगपतीला मागे टाकले?
8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुकेश अंबानी. गौतम अडानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. ते अडानी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तसेच अडानी यांची एकूण संपत्ती सुमारे $92.6 अब्ज इतकी झाली आहे. अंबानी यांची संपत्ती सुमारे $90.8 अब्ज इतकी आहे. अडानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. प्रश्न 9वा, मेघालय राज्याने कोणत्या भाषांना अधिकृत दर्जा दिला आहे? 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खासी आणि गारो. मेघालय राज्याने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. इंग्रजी भाषा संपर्क भाषा म्हणून कायम राहणार आहे. हा निर्णय स्थानिक समुदायांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने मेघालय ऑफिशियल लँग्वेजेस ऑर्डिनन्स 2026 मंजूर केला. मुख्यमंत्री कॉनराड सांगमा यांनी याला ऐतिहासिक निर्णय असे म्हटले आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, जोनागिरी सुवर्ण प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. इंडियामध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात जोनागिरी सुवर्ण प्रकल्प सुरू होणार आहे. हा प्रकल्प स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठ्या प्रमाणावरचा खाजगी सुवर्ण खाण प्रकल्प ठरणार आहे. हुट्टी गोल्ड माइन्स हे सध्या प्रमुख उत्पादन केंद्र असून ते दरवर्षी सुमारे 1.5 टन सोने उत्पादन करते. तसेच कोलार गोल्ड फील्ड्स 2000 साली बंद झाल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय बाजारावर अधिक अवलंबून झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.